नमस्कार मंडळी, एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे बांधकाम कामगार योजनेची पुन्हा नव्याने म्हणजेच अगोदर सारखीच ऑनलाईन नोंदणी ही सुरू झालेली आहे। या अगोदर बऱ्याच दिवसापासून बांधकाम कामगारची साईट ही काही कारणास्तव बंद करून ठेवण्यात आलेली होती, त्यामुळे बांधकाम कामगार लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते। गेल्या कित्येक दिवसापासून ही वेबसाईट चालू होण्याची वाट लाभार्थी पाहत होते, तर आता त्यांची वाट पाहण्याची प्रतीक्षा ही संपलेली आहे। पण आता या वेबसाईटमध्ये म्हणजेच ऑनलाईन प्रणालीमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे। अगोदर ऑनलाईन साईट चालू होती तेव्हा कोणी कुठूनही सीएससी सेंटर किंवा कॉम्प्युटरवरती जाऊन फॉर्म ऑनलाईन नोंदणी करता येत होतं, पण आता आचारसंहितेनंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर ही सेवा ऑनलाईन बंद करून त्यांनी तालुकास्तरीय केंद्र खोलून त्यांनी तिथे नोंदणी करणे बंधनकारक केलं होतं। त्यामुळे लाभार्थ्यांना अडचण येत होती, पण आता पुन्हा एकदा नव्याने नोंदणी सुरू झालेली आहे, पण त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। अगोदर आपण ते समजून घेऊया। तर मंडळी, सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोम वरती यायचं आहे आणि या ठिकाणी बांधकाम कामगार असं टाईप करून घ्यायचं आहे। असं टाईप केल्यानंतर नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर जी 1 नंबरची लिंक येईल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक टास्कबार समोर ओपन होईल। हा टास्कबार ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला योजनेविषयी एक माहिती दिलेली आहे हेडलाईनमध्ये। आपण ती हेडलाईन वाचून घेऊया। या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे, नव्याने नोंदणीकृत अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्र। तर मंडळी, या अगोदर कसे होते की शासनाने विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे बंद करण्यात आलेले होते। पूर्वी कसं होतं की बांधकाम कामगार हा कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकत होता, सीएससी सेंटरवरती जाऊन किंवा कम्प्युटर सेंटरवरती जाऊन अर्ज हा देखील करू शकत होता। त्यामुळे बांधकाम कामगार जे मजूर होते त्यांना खूप अडचण निर्माण होत होती, कारण की तालुका सुविधा बांधकाम केंद्रावर जायचं म्हणलं की त्यांचा दिवसभराचा रोज बुडायचा। 700-500 रुपये रोज बुडून बांधकाम कामगार मजूर हा ऑफिसवर जाण्यासाठी टाळाटाळ करायचा। त्यामुळे शासनाने आता ही योजना ऑनलाईन पद्धतीने परत चालू करून बांधकाम कामगारांना मोठा दिलासा दिलेला आहे। तर त्यानंतर आता खाली या योजनेविषयी काही माहिती दिलेली आहे। या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे, आपण थोडक्यात ते समजून घेऊया। तर मंडळी, या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम हे बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। आता तुम्हाला बांधकाम कामगारचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक आपल्या सोयीनुसार तारीख निवड योजनेचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आपले मूळ कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेल्या तारखेस हजर राहायचं आहे। दिलेल्या तारखेस हजर राहिल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे। तर मित्रांनो, या तारखेची निवड 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे। तर निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील। तर मित्रांनो, तुम्ही दिलेल्या तारखेस त्या ठिकाणी हजर राहिले नाही तर तुमचा अर्ज हा बाद करण्यात येणार आहे, म्हणजेच रिजेक्ट करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता त्या खाली परत एक माहिती दिलेली आहे, आपण ती माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी असं दिलेलं आहे, लाभांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत, म्हणजे ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे। तर आता तुम्हाला नव्याने कामगार
भरलेल्या लाभांच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडावी लागणार आहे। तर रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिस्टम तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्हाला रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। त्या ठिकाणी OTP पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ज्या लाभांच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याची पोचपावती क्रमांक त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट देखील करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओबद्दल माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।